नमस्कार मंडळी, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. रात्री आता 12 वाजेपर्यंत जागल्यामुळं आज सकाळी नाही ना उठलं लवकर, त्याच्यामुळं काय आता जाऊन सगळं कामं केल्यात आता ह्यांनी. आता उठल्या उठल्या गावात खतावाल्याचा लय फोन येत होतं पैशासाठी, तेवढी उधारी देऊन आलो. आता पोटा पाण्याचं करतो, बघू काम असलं तर गेलं, आता बघायचं घरचंच काहीतरी जेवण केलं. आपल्या 2 गावरंग आहेत, त्याची जरा आबळ झाली एवढ्यात. त्यांना आता रानात खायला बांधितलं. बाई गाय पाणी पाजावत का थोड्या वेळ पाजावत? बरं बाय भांडी असती. बर काढतो, पाणी पाजतो. नवी बाज घेतली काय कराय पण आपण, नवी बाज घेतली आणि आज घरी आम्ही लोक झोपलो पण आहे का ना बाबा. कोण झोपलं बघा, पोरू किती खुश आहे. तुला देऊ फोन आणि मी व्हिडिओ कसा काढू, आपल्याला ब्लॉग टाकावं लागते ना. या सगळं म्हणते तुम्हाला, या नका येऊ नका येऊ. या चकू खायला मित्रांनो, ता बघा तिकडे पिशवी चकू इथं सगळं पिकल्यात. आता खातो चकू. कोंबड्यांची तयारी चालू आहे मित्रांनो, टाकायची. पण कचरीचाच माल आणायचा, जी मोठाली असतात ना त्यातले औषधं टाकी त्यात. ते कोंबड्या काय माणसाला पोट खराब होते त्या कलिंगड खाल्लं. वैयक्तिक आपलं झालं म्हणून समजूया. त्याला बारीक तुकडं करायची गरज नाही, एवढाला पीस जरी केलं कोंबड्याला तरी ओके राहील. कलिंगडाचं बाजार होता त्याच्यामुळे आता सध्या काय लॉस होईल. कुठलाचं धान्य भेटतं ती गहू भिजवून टाकलं ना तरी कोंबड्यांना चांगलं होतं. आखाला गहू खात नाहीत कोंबड्याने, सवय नाही त्याच्यामुळे काय पण नाहीत खात आपल्या कोंबड्या. मका खात्यात, मकाचा बरडा आहे आपल्याकडे. द्यावा माल बघा, चला कोंबड्यांना टाकायचं. माल बघा कसं आहे. एका हाताने टाकताय ना, सगळं हात टाकलं एका जागा पडून त्याच्यामुळे थंड राहतं त्यांच्या पोटात. पण ते भीती हीच आहे की बॉस कोंबड्यांना सर्दी नाही यावं ह्याने, मग मापामापीच टाकायचं, लय टाकायचं नाही. बघा लागली खायला, बेचत टाकताना. मित्रांनो बघा, आता अंकिताला आहे ना दळण करायची, तिला काही पोटीतलं गहू काढता येतात. आता मी काढून देते. व्यास कळत नाही तर 2-4 थोडंच उघडा बस का, ते छोटं घ्यायला घ्यायचं होतं. बारीक घ्यायला घ्या, परत लागत नाही. बारीक घामायला नाही, घामायला बसताना मग काय लावलंय असं दोघं बघू किती सक्सेस होते. सांडलं की बाय देत असते. आता ह्याला आता गहू काढून दिलं मित्रांनो आपण दळणाला. आपल्याला जायचं ठरलंय 3-4ला कामाला, तर आराम करतो. आता 1 तास 1.5 तास झोपतो. चला जेवण करून गावाला कामाला झोपतो 1 तासभर. झोपा म्हणलं 1-2 तास. तो काही कार्टून भामटं कार्टून यांना दळणच करू द्याय ना. ह्यांची दळण पण पडायला लागली, दळण करू द्या ना. गहू खाली सांडवा लागला काही भामटं आमचं. मग काय आमची झोप मोडली, काय आम्हाला दिलं काम लावून. हिला सांभाळायचं. कोण खा हे खाऊ चटवायचं, मी खाऊ. झोप नाही दिलं बाबा आज मला. बघा यातली कामं करावं लागतात वेगळे असल्यावर. चला समजू पुढच्या मला कर कर कानाला कर ना माझ्या. चौमेव कर, चौमेव कर ना. अयो चौमेव असं करतेच ह्या कानाला. चौमेव चौमेव, आयो आपलं चौमेव. अयो कसं वाटतं चौमेवला.
भामते तुझ्याकडं अगं असे आयो चाव म्याव चाव म्याव कसला चाव म्याव आहे वा आयो आयो परो पप्पी किती माझी एक पप्पी घे मनातून घेतली बा असतं काय बाबा केश नको ओढू केश नको केश नको ओढू दादू कसं ते नादाच्या बाद जळण होत तुला अयो ओय. आता काय करणार अयो 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 सुटली अरे आता टाकलाच बावड्या होतोय ए बास बाबू अयो हा कांदा काढायचा मित्रांनो आपल्याला पण 7-8 दिवस ठेवलाय दाबून मार्चिनमुळे सगळेच म्हणतात बाजार वाढवून 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 आपला वाट्याचा कांदा काढायचा बहिमुग तर ते म्हणता येताना तर ते सांगा काय आपला पेरला म्हणून पेरला ना आला म्हणून आलाय बहिमुग निम्मा भिजला निम्माला भिजवायचे काहीच अडचण नाही आता भिजून घेतो आज आता महाराज तिकडे जाऊन फोन करतो की एक कामाला मी 3 वाजल्यापासून वाट बघतोय आणखी नाही झाली आताशी आल्या बघू जातो कामाला गेलं पाहिजे गरज 10 पैसे येतात आपल्या तिकडे 10 चला मग आता जोडाजोडी झाली तर नळ्या राहिल्या 2 आणायच्या संध्याकाळी आणली तरी काही अडचण नाही चला मग आता डायरेक्ट कामं होत होतं जोडाजोडी नळ्या सगळ्या ओके करून ठेवले तर अडचण नाही फायनली आता आम्ही कामावर पोहोचलोत आता वाजले 5:30 महाराज आणि पिनू आबा ओढीत मल्चिंग दोन्ही करून मल्चिंग ओढायला बघा काम रेटू नये फक्त काम करणारा पाहिजे पैसा होत्यात कामावून आलोय मित्रांनो 7:30 वाजले आली की परवी चिकटली तिला खायला खरबूज आणलेत आत्मठीवर दाखवतोय आणल्यात 2-4 लईने आणले बघा मित्रांनो कामावण्यात आणि खरबूज आणले लगेच आजीने कापलं परू लगेच खायला टपून खात नाही पण निस्ती ओढून फेकून देणार हाय का ना परू खाऊ खा तो काजी देते खा 9 वाजलेत मित्रांनो आपण ते कामाला गेलं मग आपलं बहिमुगाचं भरणं राहिलं मग आलो आता 10-11 वाजेपर्यंत घ्यायचं भरणं घ्यायचं जाऊन करायचं आराम उद्या लवकरच जायचं गावाला काँग्रेसला झाली पण काही सवडच व्हायना काढायला 6 वाजता झाले मित्रांनो भरणं झालं आपली टाकी भरली पपईच्या झाडांना पाणी दिलं आणि आता आलोय आता झोप होतो कारण आपल्याला उद्या सकाळ आपल्याला 7 वाजता मल्चिंग बघायला जायचे आणि आपण पुन्हा आपल्या ब्लॉग म्हणजे व्हिडिओ क्लिप आहे त्या जॉईन करून त्याला थोडंफार काय बनवून तो पण आपल्याला म्हणजे सकाळी आपलं करायचं आहे मग आता व्हिडिओ करून देतो म्हणजे सकाळ 6-6:30 अपलोड करून टाकतो म्हणजे 7 वाजेपर्यंत तुम्ही बघता आपलं व्हिडिओ नक्की बघा आणि कसं वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता झोपतो भेटू आता उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट